सोलापूर महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीसाठी संयुक्त विकास आघाडीची स्थापना करण्यात आली। या आघाडीच्या अध्यक्षपदी विष्णू कारंपुरी महाराज तर उपाध्यक्षपदी साथी बशीर शेख यांची निवड करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे संयुक्त विकास आघाडीची स्थापना करण्यात आली। सकाळी 11 वाजता जनविकास क्रांती सेनेच्या कार्यालयात जनविकास क्रांती सेना, लेबर पार्टी, RPI, समाजवादी पार्टी, वंचित आघाडी, संघर्ष कृती समिती, जनशक्ती काँग्रेस या पक्षांची एकत्र बैठक घेऊन सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आला। संयुक्त विकास आघाडीच्या अध्यक्षपदी विष्णू कारंपुरी महाराज, उपाध्यक्षपदी बशीर अहमद शेख, उपाध्यक्ष इमाम खान, सचिव बाळासाहेब गायकवाड व प्रवक्ता म्हणून ॲडव्होकेट विक्रम कसबे व अंगद जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली। प्रारंभी बैठकीचे प्रास्ताविक विठ्ठल कुराडकर यांनी केले। त्यानंतर विष्णू कारंपुरी महाराज व साथी बशीर शेख, बाळासाहेब गायकवाड, अंगद जाधव यांनी भाजपारूपी मस्तवाल सरकारची घमेंड उतरवण्यासाठी आणि एकमेकांशी लढणारे काँग्रेस, शिवसेना व इतर राजकीय पक्ष आज एकत्र येऊन निवडणूक लढविण्यासाठी आघाडी केली आहेत। त्यांना जनतेच्या समस्यांची कोणतीही जाण नाही, म्हणून जनतेत जनजागृती करून सोलापूरचा विकास करण्याचा संकल्प यावेळी सर्व नेत्यांनी केला। शेवटी विठ्ठल कुराडकर यांनी आभार व्यक्त करताना सत्ताधाऱ्यांना पायउतार करण्यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले। सदर बैठकीत विष्णू कारंपुरी महाराज, साथी बशीर शेख, अंगद जाधव, विक्रम कसबे, बाळासाहेब गायकवाड आदींनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपले मत व्यक्त केले। सदर प्रसंगी वरील मान्यवरांसह रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, राणी दासरी, प्रशांत जगताप, लक्ष्मी गुंटला, सरूबाई कुर्ले, रामबाई मेटिटी, स्वाती शिंदे, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी एमुल, पद्मा मॅकल, श्रीनिवास बोगा आदी उपस्थित होते। संयुक्त विकास आघाडीचा सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये एका ठिकाणी सत्ताधिकारी मस्तवाल भाजप आणि एका पक्षात फुटून दुसऱ्या पक्षात तिसऱ्या पक्षात अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण केलेलं महाविकास आघाडी या दोघांच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूरचा विकास होणार नाही असा ठाम निर्धार झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी 5 पक्षाचे मिळून संयुक्त विकास आघाडीची स्थापना केलेली आहे। या संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनतेसमोर सोलापूरचा विकास कसा झाला पाहिजे, आतापर्यंत सोलापूरचा विकास का झाला नाही या संबंधी जनजागृती करून साधी गोष्ट आहे, मतदार याद्या अत्यंत घोळ आहेत। मग मतदार राजाला या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकारसुद्धा हिरावून घेतलेला आहे। अशा संपूर्ण गोंधळातील या कारभाराविरोधात रान पेटवून सोलापूरमध्ये संयुक्त विकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक महापालिकेला पाठवायचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्या जनतेने आशीर्वाद द्यावा अशा ठिकाणी मागणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।